आपण सकाळपासून पाहतोय स्वामी शांतिगिरी महाराज आज अर्ज भरणार होते, त्यांनी अर्ज भरलेला आहे आणि त्यावर शिवसेनेचं नाव आहे अशी माहिती आता समोर आलेली आहे। त्यामुळे शांतिगिरी महाराज हे शिंदे गटाकडूनच लढणार अशी चर्चा आहे। शिंदेंसोबत सकारात्मक चर्चा झालेली होती, त्यामुळे प्रभू रामचंद्रांची इच्छा असेल तर धनुष्यबाण मिळेल असं एक सूचक वक्तव्य शांतिगिरी महाराजांनी केलेलं होतं। आणि आता जी माहिती समोर येते त्यानुसार त्यांच्या फॉर्मवर शिवसेनेचं नाव आहे, याचाच अर्थ ते शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार आहेत। अधिकची माहिती आपण प्रतिनिधींकडून घेणार आहोतच, मात्र आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत शिवसेना शिंदे पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाटजी। संजय शिरसाटजी, शांतिगिरी महाराजांना तुम्ही म्हणजेच शिवसेनेनं फॉर्म दिलाय का एबी फॉर्म? शांतिगिरी महाराज हे 8-10 दिवसापूर्वी निश्चित शिंदे साहेबांची भेट त्यांनी घेतली होती आणि त्यांनी इच्छा सुद्धा व्यक्त केली होती की मला शिवसेनेतर्फे उभं राहायचं आहे। परंतु अनेक उमेदवार त्या ठिकाणी रिंगणात आहेत। पहिले तर आमची जागा शिवसेनेकडे, राष्ट्रवादीकडे का भाजपकडे हा तिढा सुटत नव्हता, त्यामुळे लागलेला वेळ आणि अनेक जण इच्छुक असल्यामुळं आता उमेदवारी कुणाला द्यायचा याचा निर्णय आतापर्यंतही तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत झालेला नाही। परंतु शिंदे साहेब योग्य तो निर्णय मला वाटतं आज दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत घेतील। म्हणून शांतिगिरी महाराजांना अपेक्षा असणं काही गैर नाहीये। शांतिगिरी महाराज सर्वांना माहिती आहे की ते हिंदुत्वाचा प्रचार करतात, हिंदुत्वासाठी ते अहोरात्र झटतातही। परंतु अखेरला राजकारणामध्ये उमेदवारी कुणाला द्यायचा हा जेव्हा प्रश्न येईल तर त्याचा निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब जरूर घेतील। संजय शिरसाटजी, मी विनंती करेन तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आपले नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे आहेत आपल्यासोबत जोडले गेलेले। योगेशजी, तुम्ही सुद्धा ऐकलं असेलच, काय म्हणाले संजय शिरसाट? संजय शिरसाट जे म्हणाले ते योग्यच आहे, कारण स्वामी शांतिगिरी हे महायुतीचे उमेदवार होऊ शकतात हे जवळजवळ महिना ते दीड महिन्यापासून सुरू आहे। फक्त अशी गंमत अशी होती की हेमंत गोडसे जे विद्यमान खासदार आहेत ते मोठ्या आग्रहपूर्वक या ठिकाणी मलाच हे तिकीट मिळावं यासाठी खंबीर होते। पण मधल्या काळात जर आपण बघितलं तुम्हाला मला थोडंसं थांबवावं लागतंय, तुम्हाला सुद्धा थेट बोलता येणार आहे संजय शिरसाट यांच्याशी। म्हणजे तुम्हालाही काही प्रश्न असेल, तुम्ही ग्राउंडवर आहात, सो काही प्रश्न असेल तर तुम्हालाही थेट संजय शिरसाट यांच्याशी बोलता येऊ शकतं। संजयजी, अजून नाव जरी जाहीर झालेलं नसलं, मुख्यमंत्र्यांनी केलेलं नसलं तरी पण स्वामी शांतिगिरी यांनी शिवसेना धनुष्यबाण या पक्षाकडून म्हणजे तुमच्या शिंदे गटाकडून अर्ज भरला आहे, तर तो अर्ज तुमच्या मंजुरीशिवाय किंवा तुमच्या पक्षाच्या कोणाच्या तरी नेत्याच्या मंजुरीशिवाय तर भरता येत नाही। त्यामुळे त्यांनी तर कदाचित त्यांना हा वरून मंजुरी मिळाली किंवा एक त्यांना सांगितलं की तुम्ही भरा असं सांगितल्याशिवाय तो भरलेला नाही असं तुम्हाला वाटत नाही का? संजय शिरसाट यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी आहेत योगेश खरे आपल्या सोबत। जो मुद्दा तुम्ही आता मांडलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहेच, मात्र संजय शिरसाट आत्ता सुद्धा बोलताना असं म्हणतायत की अजूनही निर्णय झालेला नाही। याचाच अर्थ स्वामी शांतिगिरी महाराज हे शिवसेनेचे उमेदवार आहे असं आत्ता तरी संजय शिरसाट यांनी नाकारलं। मग या सगळ्याकडे कसं बघायचं? नाही, खरं आहे, ही गोष्ट खरी आहे की अजूनही ते शिंदे गटाचे थेट उमेदवार नाहीत, कारण की त्यांना शिंदे गटाकडून एबी फॉर्म देण्यात आलेला नाही। ज्यावेळेस शिवसेनेचा एबी फॉर्म त्यांना देण्यात येईल त्यानंतरच ते खऱ्या अर्थानं अधिकृत उमेदवार होतील। मात्र स्वामी शांतिगिरी यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारी करण्याचं जाहीर केलं होतं आणि अपक्ष फॉर्म न भरता त्यांनी शिंदे गटाकडून फॉर्म भरला। हे त्यांनी स्वतःहून तर केलं नसेल, त्यांना कुणीतरी तर सांगितलं असेल किंवा कुठून तरी त्यांना याबाबतचं सूचना देण्यात आली असेल, म्हणून त्यांनी ही हिंमत केलेली आहे। जर आपण बघितलं तर त्यांनी अपक्ष उमेदवारीचा पण फॉर्म भरणं आवश्यक होतं, मात्र तो या ठिकाणी त्यांनी भरलेला नाही। फक्त त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेचा धनुष्यबाण चिन्हाकडून अर्ज भरलेला आहे। म्हणजे याचा अर्थ त्यांना चाल देण्यात आलेली आहे पुढच्या या लोकसभा निवडणुकीसाठी, नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी, आणि फक्त आता फॉर्मॅलिटी बाकी आहे ती एबी फॉर्म देण्याची। होऊ शकतो अजूनही राजकीय धोबी पछाड यामध्ये होऊ शकतो, त्यामुळे अजूनही काही सांगता येत नाही, शेवटच्या क्षणी काही होऊ शकतं। मात्र सध्या तरी एक पाऊल पुढे स्वामी शांतिगिरी आहे असं म्हणायला आपण हरकत नाही। नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।